राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या वर्षाची हानी टाळण्यासाठी कॅरी ऑनची मागणी जोर धरत आहे। भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी आणि शिवसेना यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन छेडलं आहे। काय आहे नेमकी मागणी आणि काय म्हणतायत विद्यार्थी संघटना, पाहूया सविस्तर वृत्तांत। नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचा संताप उसळलाय। कारण आहे कॅरी ऑन ची अधिसूचना निघाली नाही। 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे। मागील वर्षी अशीच अधिसूचना काढण्यात आली होती, मात्र यावर्षी प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे। संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने परिपत्रक काढण्याचा इशारा दिला असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। आंदोलक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नाही तर भविष्याचा आहे। त्यामुळे तातडीने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं जाईल। आमची विद्यापीठाकडनं एवढीच मागणी आहे की ज्या विद्यापीठाच्या चुकीमुळे जे विद्यापीठातले पोरं विद्यार्थ्यांना जे कॅरी ऑन मागावं लागत आहे ते विद्यापीठाने लवकरात लवकर करावं आणि जी अकॅडमिक काउन्सिल जी आहे त्याचा निर्णय आजच्या आज विद्यापीठाने लावावा आणि येत्या 2 दिवसात जर का विद्यापीठाने कोणता पण निर्णय घेतलेला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीकडनं याच्यापेक्षा जास्त संख्येत आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल। त्या दिवशी विद्यापीठाला निर्णय हा त्याच दिवशी द्यावा लागेल आणि वरतून जे विद्यार्थ्यांकडनं जे विद्यापीठ म्हणत आहे की आम्ही कॅरी ऑन असा काही नियम नाही आहे, पण मुख्य विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चुकीमुळे कॅरी ऑन मागावं लागत आहे। कारण की विद्यापीठाचे जे पेपर चेक होत आहे त्याच्यात एक दोन प्रश्न हे चेकच नाही होऊन राहिले, त्यामुळे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना नापास करत आहे। याचा सरळ प्रश्न की विद्यापीठ हे मुद्दामून करत आहे, कारण की मागच्या सिनेटमध्ये रिव्हॅलला जर का आपण पेपर टाकतो आहे तर त्याच्यासोबत बँक पासबुक मागितलं जात होतं। जर का पेपरमध्ये मार्क कमी होत आहे किंवा वाढत आहे तर त्याचे सरळ पैसे रिव्हॅलचे हे विद्यापीठ त्यांना वापस देणार होतं। हा पैसे खायचा कट हा विद्यापीठ करत आहे असं आमचं म्हणणं आहे। कॅरी ऑनमुळे हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात पुढे जाण्याची संधी मिळते, मात्र प्रशासनाकडनं अधिसूचना निघाली नाही तर विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल। आता विद्यापीठ प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे।